देशात एनडीए आणि राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्यात नवनवे हिंदुत्ववादी नेते तयार झाल्याचं पाहायला मिळतंय। यापैकीच एक असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप। या संग्राम जगतापांनी हिंदूंना एक आवाहन केलंय दिवाळीच्या तोंडावर। त्यानंतर अजित पवार यांनी संग्राम जगतापांना थेट कारणे दाखवा नोटीस दिली आहे। असं काय आवाहन आहे म्हणून दादा चिडले, जाणून घेऊया। सण दीपावलीचा नारा हिंदुत्वाचा। जो दीपावलीच्या निमित्ताने काही खरेदी करत, आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्याला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। हिंदूंकडूनच दीपावलीची खरेदी करा आणि आपल्याला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगतापांचं आवाहन। पक्षानं बजावली कारणे दाखवा नोटीस। राष्ट्रवादीचे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी सोलापूरच्या करमाळ्यात जाऊन दिलेला हा हिंदुत्वाचा नारा। फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। करमाळ्यात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे आमदार अमोल खताळ उपस्थित होते। या मोर्चात बोलताना संग्राम जगतापांनी पुन्हा एकदा मुस्लिम धर्मियांना लक्ष केल्याचं पाहायला मिळालं। दिवाळीत केवळ हिंदूंकडूनच खरेदी करा असं अजब आवाहन आमदार जगतापांनी केलं। आता दीपावलीच्या निमित्ताने देखील आता बाजारपेठ आहे। मी तुम्हाला सर्वांना विनंती करत, जो दीपावलीच्या निमित्ताने काही खरेदी करत, एक लक्षात घ्या, ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्याला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करावी। खरं तर संग्राम जगताप हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत, पण ते सातत्यानं हिंदुत्वाची भूमिका घेत मुस्लिम धर्मियांना टार्गेट करताना दिसतात। अजित पवारांनी याआधीही संग्राम जगतापांना समज दिलेली, पण आता पुन्हा एकदा संग्राम जगताप यांनी मुस्लिम विरोध सुरू केला। संग्राम जगतापांच्या या भूमिकेवर त्यांच्या पक्षानं आक्षेप नोंदवला। राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या मुद्द्यावरून आमदार संग्राम जगतापांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची तयारी केली आहे। त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे। आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत। एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार, आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही। त्याची जी भूमिका आहे, त्याचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाही। संग्राम जगताप यांचं विधान आणि त्यावर अजित पवारांनी दिलेला इशारा यावर महाविकास आघाडीने टीका सुरू केली आहे। अजित पवारांच्या मानगुटीवर सध्या हिंदुत्वाचं भूत बसल्याचा टोला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी लगावलाय। आता अजित पवारांनी त्यांना नोटीस पाठवतो म्हणतायत, त्याच्या मानगुटीवर सध्या हिंदुत्वाचं भूत बसलेलं आहे आणि तो भूत सध्या त्याला वाटतं की मला पुढची माझी स्वप्न पूर्ण करतील, मला मग मंत्री करतील, मला मोठे खाते देतील, मला मुख्यमंत्री करतील, असा त्याचा गोड गैरसमज झालेला दिसतो हिंदुत्वाचा नारा देऊन। आणि अशा प्रकारे विष कालवण्याचं काम तो करतो आहे। राहतो राष्ट्रवादीमध्ये, भूमिका भाजपची मांडतो। यांच्यावर आम्ही कोर्टात जाणार आहोत अशा वक्तव्यावर। अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष महायुतीत असला तरी कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करताना दिसत नाही। फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पुरोगामी पक्ष म्हणून अजित पवार कायम त्यांच्या पक्षाची ओळख सांगतात। पण त्याच पक्षाचे आमदार असलेल्या संग्राम जगताप यांच्याकडून वारंवार कट्टर हिंदुत्वाची भूमिका रेटली जातीये। पक्षाची त्यामुळे कोंडी होतीये। जगताप यांच्यामुळे पक्षाच्या प्रतिमेविषयी आणि एकंदरीत विचारधारेबद्दल संभ्रम निर्माण होतोय। त्यामुळे आता अजित पवार जगतापांच्या विषयी काय निर्णय घेतात
मुस्लिम द्वेषाची भूमिका संग्राम जगतापांच्या अंगलट येते की काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.